लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की नैना ही कलाला ब्लॅकमेल करत असते आणि ती सांगत असते की कला, तू मला म्हणाली होतीस की तू आपल्या पेढीतील एक्सक्लुझिव्ह नेकलेस मला आणून देशील, म्हणून तर मी जेवण्यासाठी तयार झाले होते. जर तू मला तो नेकलेस आणून दिला नाही तर मी आणखीनही जेवणार नाही. आणि जर मला आणि माझ्या बाळाला काय झालं तर त्यासाठी तू जबाबदार असशील. तू मला त्या दिवशी वचन दिलं होतंस की तू मला तो नेकलेस आणून देशील. तेव्हा कला म्हणते, अगं ताई, तू जरा धीर धर ना. माझ्याकडे तो नेकलेस घेण्यासाठी कोणतं निमित्त तरी येऊ दे. आपण कोणत्या तरी निमित्ताने आबांना किंवा राहुलला बोलूयात ना की तुला तो नेकलेस पाहिजे म्हणून. जर आपण असं डायरेक्ट जाऊन त्यांना नेकलेस मागितला तर ते किती विचित्र वाटेल. तेव्हा नैना म्हणत असते की तू मला सांगू नकोस की मला काय करायला हवं. मला तो नेकलेस पाहिजे म्हणजे पाहिजेच. तिथे कला खूप अस्वस्थ होते आणि ती विचार करते की मी जर अद्वैतला डायरेक्ट जाऊन दागिना मागितला तर अद्वैतला काय वाटेल, तो मला काय समजेल कुणास ठाऊक. त्याला मी पैशासाठी व नेकलेससाठी हापापलेली वाटेल. मी हे करू शकत नाही. तिथे नैना हट्टाला पेटून उठलेली असते आणि ती कलाला म्हणते की तू काहीही कर, परंतु मला तो नेकलेस पाहिजेच. आता तिथे कलाला काय करावं ते कळतच नसतं. त्यांचं बोलणं चालू असतं. हे सर्व सरोजने ऐकलेलं असतं. कला वरती नैना किती दबाव टाकते हे सरोजने पाहिलेलं असतं आणि सरोजला नैनाचा खूप राग येतो. ही कला नको नको म्हणत असताना तरी सुद्धा ही नैना तिला नेकलेस आणायला सांगत आहे हे ज्या वेळेस सरोजच्या लक्षात येतं तेव्हा सरोज विचार करते की आता काही झालं तरी या मुलीचा बंदोबस्त करायला हवा. सरोज आता खूप मोठा निर्णय घेते. सरोजच्या डोक्यामध्ये दुसरा एक विचार असतो, तो म्हणजे रोहिणीने कोणत्या पेपरवरती सह्या घेतल्या आहेत. इकडे रोहिणीने ज्या पेपरवरती सह्या घेतलेल्या असतात ते पेपर रोहिणी वकिलाकडे सबमिट करण्यासाठी जाणार असते. रोहिणी विचार करत असते की मी एकदा का ते पेपर वकिलाकडे सबमिट केले तर कोणीही मला अडवू शकणार नाही. रोहिणी सर्वांपासून काहीतरी लपवत आहे हे सरोजला समजत असतं, परंतु काय लपवत आहे हे तिला कळत नसतं. याचा विचार करता करता सरोजच्या मनात रोहिणीविषयी खूप मोठी शंका येते. त्यानंतर सरोज तिकडे कला आणि नैनाचं भांडण चालू असतं तिकडे जाते आणि म्हणते की नैना, तू पैशासाठी किती हापापली आहे. तुला तो नेकलेस हवा आहे ना. तेव्हा कला मान खाली घालते. तिथे सरोज म्हणत असते की कला, तुला तरी तुझ्या बहिणीला समजवता येत नाही का. तेव्हा कला म्हणते, मी खरं सांगू का, मला सुद्धा हे पटलेलं नाहीये. मी नैनाताईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती माझं काही एक ऐकून घेत नाहीये. सरोज म्हणते, तिकडे रोहिणी काहीतरी प्लॅन शिजवत आहे. तिने हे लग्न जमवण्यासाठी अद्वैतला घेऊन गेली होती आणि तिने तिथेच काहीतरी घोळ केलेला आहे. तेव्हा कला म्हणते, मला माहित आहे काय केलंय ते. तेव्हा सरोजला खूप मोठा धक्काच बसतो. ती म्हणते, काय काय केलंय त्यांनी, मला लवकर सांगशील का. तेव्हा कला सांगते, मी त्या दिवशी वरती गेले होते आणि तिथे एका कागदावरती अद्वैत साईन करत होता आणि अद्वैतने 2 पेढ्या राहुलच्या हवाली केल्या आहेत. हे ऐकल्यानंतर तिथे सरोज खूपच चिडते आणि म्हणते, काय राहुलला, त्या नीच राहुलला 2 पेढ्या दिल्या आहेत का. तेव्हा कला म्हणते, हो सरोज मॅडम, राहुल या लग्नासाठी तयार नव्हता म्हणून अद्वैतने असं केलं आहे आणि हे सर्व रोहिणी मॅडमचं काम आहे. तेव्हा सरोजला लक्षात येतं की हे सर्व रोहिणीचं प्लॅन आहे आणि ती सरोज म्हणते की म्हणजे आता राहुल यातला अर्धा मालक होणार का. कला म्हणते, हो मॅडम, आणि मी सकाळी रोहिणी मॅडम त्यांना बोलताना ऐकलं आहे की त्या म्हणत होत्या उद्या ते पेपर त्या वकिलाकडे सबमिट करणार आहेत, परंतु ते पेपर अजूनही वकिलाकडे पोहोचलेले नाहीयेत. जर ते पेपर वकिलाकडे पोहोचले तर आपल्याला काहीही करता येणार नाही. सरोज म्हणतं, मग आता आपण काय करायचं. तेव्हा कला सांगते, आता फक्त आपल्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे ते पेपर आपल्याला काहीही करून चोरायला हवे. तिथे सरोजलाच कळत नसतं की ती कलाकडून सल्ला का घेत आहे. सरोज स्वतःशीच म्हणते, पण मी या कलाचं का ऐकू. कला म्हणत असते की जर तुम्ही म्हणत असाल तर मी पेपर आणू शकते. मला माहित आहे की राहुल त्या लायकीचा नाहीये. तेव्हा सरोज म्हणते, कला, तू पहिल्यांदा कोणती तरी गोष्ट बरोबर बोलली आहेस. तू पेपर आणू शकशील का. तेव्हा कला म्हणते, हो मॅडम, आबांचं हे इतकं मोठं साम्राज्य वाचवण्यासाठी मी नक्कीच ते पेपर आबांना आणून देईन. तेव्हा सरोज म्हणते, आता
आबांची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे आपण दोघीजण आबांना काहीही न सांगता हे सर्व काम करूयात. तर आता शेवटी कला आणि सरोज एकत्र आलेले असतात, ते फक्त रोहिणीचे कागदपत्र चोरण्यासाठी. त्यानंतर आता कलाने हळूच रोहिणीच्या रूममध्ये जाऊन ते कागदपत्र चोरलेले असतात. त्यानंतर कला इकडे सरोज आणि अद्वैत बोलत असतात तिकडे घेऊन येते. तेव्हा तिथे कलाला अद्वैतच्या समोर काहीही बोलता येत नाही. तिथून अद्वैत गेल्यानंतर सरोजला सांगते की सरोज मॅडम, हे बघा, मी ते पेपर चोरून आणले आहेत. सरोज म्हणते, आता आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे हे पेपर आता आपल्याला आबाला द्यायचे आहेत आणि आबांना रोहिणीचं सर्व कारस्थान सांगायचं आहे. तर आता कलाने पेपर चोरी केलेले हे रोहिणीला आणखीनही कळालेलं नसतं. त्यानंतर त्या दोघीजणी आबांकडे येतात. आबांची तब्येत खराब असते. त्यानंतर कला आबांना घडलेला सर्व प्रकार सांगते. कला म्हणत असते की रोहिणी आत्याने हे पेपर धोक्याने साईन करून घेतले होते आणि मी हे सरोज मॅडमला सांगितल्यावरती त्यांनी मला हे पेपर आणायला सांगितले आणि मी ते पेपर आणले. तेव्हा आबा म्हणतात, मी तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला पाहिल्यावरती माझ्या मनामध्ये प्रश्न यायचा की तुम्ही दोघीजण जर एकत्र आलात ना, तर तुम्ही दोघीजणी मिळून खूप महत्त्वाची कामं करू शकता. हे घर तुम्ही सांभाळू शकता आणि या घराला परक्या लोकांच्या तावडीतून सोडवू शकता. तेव्हा सरोज म्हणते, आबा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या सर्वांमध्ये रोहिणीने जे केलं ना, ते बरोबर नाही केलं. तेव्हा आबा म्हणतात, रोहिणीने जे केलं ते योग्य की अयोग्य ते नंतर ठरवू, परंतु तुम्ही केलं ते खूप चांगलं केलं. तेव्हा सरोज म्हणते, आबा, तुम्हाला आणखीन एक गोष्ट माहिती आहे का, की नैना कलाला एका नेकलेससाठी ब्लॅकमेल करत आहे. तेव्हा आबा म्हणतात, तो प्रॉब्लेम तुम्ही दोघींनी मिळूनच सॉल्व्ह करा. ज्या पद्धतीने तुम्ही ही सिच्युएशन हँडल केली त्याप्रमाणे तुम्ही आता त्या नैनाचं सुद्धा कारस्थान उलटून लावा ना. इतक्यातच तिथे रजनी येते आणि ती म्हणते की खरंच वहिनी, तुम्ही आणि कला एकसारख्याच आहात. मी जेव्हा जेव्हा कलासोबत काम करते ना, तेव्हा मला जाणवतं की कला ही तुमच्यासारखीच आहे. तेव्हा आबा म्हणतात, हो रजनी, तू एकदम बरोबर बोलत आहेस. तिथे रोहिणीला आणखीनही कळलेलं नसतं की तिचे पेपर चोरीला गेले आहेत. ती आता ते पेपर घेऊन वकिलाकडे जाणार असते. त्यावेळी ती पाहते तर तिथे पेपर नसतात. ते पाहिल्यानंतर रोहिणीची तळपायाची आग मस्तकी जाते. ती स्वतःशीच म्हणत असते की पेपर गेले कुठे, मी तर इथेच ठेवले होते. परंतु तिला माहीत नसतं की कला आणि सरोजने खूप मोठा डाव साधलेला असतो. तर इकडे सर्वजण डायनिंग टेबलवरती जेवण करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा तिथे रोहिणी म्हणते की माझ्या रूममध्ये कोण आलं होतं, असं म्हणत ती तमाशा करायला लागते. तोपर्यंत नैनाला काहीतरी गोड बोलून कलाने खाली आणलेलं असतं. तिथे नैना हळूच कलाकडे जाऊन म्हणते की कला, जर तू या नेकलेसबद्दल कोणालाही सांगितलं किंवा कोणाकडे तरी हार मागितला तरच मी जेवण्यासाठी बसेन. त्यानंतर तिथे सरोज तमाशा चालू करते, म्हणजेच खूप मोठा राडा करत सरोज म्हणते की तुम्हा दोघींना काय वाटलं, मला काही कळत नाही का? रोहिणी, तू धोक्याने पेपर साईन करून घेतले ना आणि तू तेच पेपर शोधत आहे ना. आता ते पेपर माझ्याकडे आहेत आणि मी त्या पेपरांना जाळून टाकलं आहे आणि मला कलाने सांगितलंय की काय करायचं आहे. आणि नाही ना, तुला नेकलेस हवाय ना, त्यासाठी तू कलाला ब्लॅकमेल करत आहेस ना. आता तो हार तुला कधीच मिळणार नाही. तू आता जेव, नाही तर ना जेव. तेव्हा नैना लगेचच कलाकडे रागाने पाहते. तेव्हा सरोज म्हणते की तू तिच्याकडे काय पाहतेस, इकडे बघ. तुमच्या दोघींचं सर्व बोलणं मी ऐकलं आहे. तुला आता हारबीर काही मिळणार नाही. अगं, तुम्ही चांदेकरांच्या पेढीवरती नजर ठेवता काय? इतकंच आहे तर तू तुझ्या नवऱ्याला स्वतःचं काहीतरी कर्तृत्व गाजवायला सांग. तुम्ही उगाचच चांदेकरांच्या पेढीवरती लक्ष देऊ नका. तर आता सरोजने नैना आणि रोहिणी यांची चांगली जिरवलेली असते आणि त्यासाठी तिने कलाची साथ घेतलेली असते. तर आता आबा जसं म्हटलेलं असतं तसंच कला आणि सरोज एकत्र आलेले असतात आणि त्या दोघीजणी आता नैना आणि रोहिणी यांना हरवून टाकणार आहेत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.